आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की मंत्रिमंडळाच्या महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला असून आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांचा बहुतांशी बघा हे हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनांचा 21वा हप्ता म्हणजेच की शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सकाळपासूनच अनेक बँकांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा 2,000 आणि प्लस 4,000 रुपये जमा झाल्याची माहिती आता मिळत आहे। बघा, गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या। परंतु आता बघा, मंत्रिमंडळाच्या निर्णयात या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, पैशाचा वाटप 3 टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार फायदा? आता मंत्रिमंडळाने नुकतीच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता परंतु शेतकरी मित्रांनो बघा, आता सरकारने ठराविक बँकांमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केले जात आहे। आता ही महत्त्वाची बातमी आहे। कारण की बघा, पैशाचा वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा दोन्ही हप्ते म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वेळ झाल्यामुळे आता बघा 8वा आणि 9वा हप्ता एकदा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, दर 4 महिन्यांनी बघा हे लाभ पण यावेळी बघा अडचण की तुम्हाला माहितीच आहे की बघा, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर 4 महिन्याला दिला जातात। पण पीएम किसान सन्मान निधी योजनांचा 21 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे। त्यानुसार आता बघा शेतकरी मित्रांनो, 4 महिने पूर्ण झाले असून आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत। का सोडलेले नाही? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, याचे कारण असे आहे की बघा, मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी योजना व पीएम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते अडकून पडले होते। त्याचप्रमाणे बघा, बँकेची अडचण आणि सरकारने नवीन निर्णय, अनेक बँकेकडे त्यांना स्वतःचे सर्व्हर आणि आयएफएससी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाहीत। त्यामुळे बघा सरकारनं हे सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण की बघा शेतकऱ्यांनो, मागील वेळी पैशासाठी वाट पाहावी लागली, यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकांमध्ये पैसे सोडल्याचा निर्णय घेतलेला आहे। आता ते कोणत्या बँका आहे बघा, जर तुम्ही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनांचा हप्ता घेत असेल बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनांचा 21 हप्ता मिळाला असेल तर आता कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तुमचे बँकेत बघा तुमचं बँक या यादीत आहे का? आजच चेक करा। आजच सकाळपासूनच खऱ्या अर्थात पीएम किसानचा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानच्या शेतकऱ्याच्या खात्यात 21 हप्ता जमा झालेला आहे। आज सकाळपासूनच आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण शेतकऱ्याला बघा दोन्ही योजनांची मिळून म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाची म्हणजे की ही बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा, तुमचे बँक बघा सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तार सांगणार आहोत। कारण सध्या केवळ निवडक बँकेमध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, अखेर प्रतीक्षा आता शेतकऱ्याची आता संपलेली आहे। कारण की बँकमध्ये SMS आला का तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असे ऐकून आता शेतकऱ्याला बघा कंटाळा आला असेल। पण आज खरोखर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की सकाळपासूनच SMS येऊ लागलेले आहे। आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। कारण की बघा, त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे। काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना देऊन टाकलेली आहे।
तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे लगेच तुम्हाला तपासायचं आहे. जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा कळेल, की आज तुमच्या जिल्ह्यात पैसे जमा होणार का? बघा आता बँकांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं, की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा एस-एम-एस येऊ लागलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तर कोणत्या बँकांना हा पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्याची यादी दिली गेली आहे, आपण पाहणारच आहोत. जर तुम्हाला नमो आणि पी-एम किसानचा बघा, शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळाला नसेल अजून आणि पी-एम किसानचा बघा पैसे मिळाले असेल, तर ₹2000 आजच तुमच्या खात्यात हवे असतील, तर तुम्हाला नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का नाही हे लक्षपूर्वक तपासून काही तासातच पैसे येण्याची शक्यता आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आता बघा, जर तुमच्या जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला अगदी काही तासातच किंवा काही दिवसाभरातच पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणते बँक निवडलेले आहे आणि आजसाठी कोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे बघा आवश्यकता आणि चला चला तर अशी बँकेची यादी पाहून घेऊया. आता कोणत्या बँका निवडलेल्या आहे? बघा आता कारण अनेक बँकेकडे स्वतःचा एफ-सी कोड नसतो आणि त्यामुळे पैसे अडकून पडत असतात. त्यामुळे सरकारने अशा बँक सिलेक्ट केलेल्या आहे. आता बघा सध्या फक्त 5 मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले आहेत. तर कोणत्या बँकेचे पैसे सोडले आहे ते आता तुम्ही बघा. शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहे ते म्हणजे की सर्वात खाजगी बँक म्हणजेच की बघा एच-डी-एफ-सी बँक. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या बँकेत जर तुमचं खातं असेल तर अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्यात सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही एच-डी-एफ-सी बँकेचे ग्राहक असेल आणि तुमचं खातं आधीपासून उघडलेलं असेल, तर पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. आता शेतकरी मित्रांनो बघा, हे पाहण्यासाठी हे व्हिडिओ पूर्ण बघा. आता ते 12 जिल्हे कोणते आहे बघा, एच-डी-एफ-सी बँकच्या पुढील बँक आहे एच-डी-एफ-सी बँक. बघा शेतकरी मित्रांनो, आय-सी-आय-सी बँक. आता आय-सी-आय-सी बँकेचं शेतकऱ्यांचे चांगलंच कर्ज दिलेलं आहे आणि अनेक बँकांना या बँकेत खातं उघडलेले आहे. त्यामुळे महत्त्वाचं या बँकेत पैसेसुद्धा मिळू शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. या बँकेतही पैसे सोडले आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा बँकेतही पैसे जमा होत आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहे हे सुद्धा आपण आता जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो बघा हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहेत. पैसे अडकू नयेत म्हणून सरकारने नवीन निर्णय या उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्याभरात पैसे सोडले जाणार आहेत. यांचे कारण म्हणजेच की पैसे अडकू नयेत आणि शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारनं हा निर्णय हाती घेतलेला आहे. आता पुढील बघा बँक म्हणजेच की महाराष्ट्र बँक. आता शेतकरी मित्रांनो बघा जवळपास अनेक शेतकऱ्यांचे या बँकेत खातं उघडलेलं आहे. त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर तुम्हालाही पुढील काही तासात पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतर पुढीलची बँक आहे ती म्हणजेच की बघा बँक ऑफ इंडिया. या बँकासुद्धा सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहे. त्याचमुळे बघा शेतकरी मित्रांनो आता केवळ 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा ते 12 जिल्हे कोणते आहे? सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो त्या 12 जिल्ह्यापैकी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा असे 12 जिल्हे निवडलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा अहमदनगर जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बघा अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बघा औरंगाबाद, त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. शेतकरी मित्रांनो आपण जे काही तुम्हाला आता जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.